जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2025 मध्ये आयोजित T20 आशिया कपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या T20 आशिया कपचं आयोजन आपल्या भारतात होणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत. तर आता लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक पदावर नियुक्त होणाऱ्या साधना सक्सेना नायर या पहिल्या महिला ठरल्या आहेत. साधना सक्सेना नायर यांनी वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक म्हणून 1 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारलेला आहे. त्यांची यापूर्वी एअर मार्शल पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्या हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या महासंचालक पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. गेल्याच वर्षी त्यांनी सशस्त्र दलाच्या हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता व आता यावर्षी त्या लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक बनलेल्या आहेत. याबरोबरच त्या वेस्टर्न एअर कमांड आणि ट्रेनिंग कमांडच्या पहिल्या आणि एकमेव महिला अधिकारी आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महिलांनी प्रथमच महत्त्वपूर्ण कार्य केली आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री या रेचेल रिव्हर्स बनल्या आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक, ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री प्रवती परिदा, अंतराळ मोहिमेत अंतराळयान उडविणारी पहिली महिला सुनीता विल्यम, मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख इत्सिशा नॉनग्रांग, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्रोफेसर नईमा खातून, ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून, ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बिल्किस मीर, मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम, बीएसएफच्या पहिल्या महिला स्नायपर सुमन कुमारी, पाकिस्तानातील पहिली महिला मुख्यमंत्री मरियम नवाज, तर पीच क्युरेटर बनणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला या जसिंता कल्याण ठरल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2, कोणते शहर हे वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील 4थे शहर ठरले आहे. तर आता वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळवणारे श्रीनगर हे भारतातील 4थं शहर ठरलं आहे. याआधी 2015 साली राजस्थानमधील जयपूर आणि तामिळनाडूमधील मलपुरम, तर 2018 मध्ये कर्नाटकातील मैसूर या शहराने हे वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळवलं होतं व या 3 शहरानंतर आता 2024 मध्ये असं प्रमाणपत्र मिळवणारं श्रीनगर हे भारतातील 4थं शहर ठरलेलं आहे. याआधी 2021 साली युनेस्कोने श्रीनगरला क्राफ्टसाठी क्रिएटिव्ह सिटी अशी देखील मान्यता दिली आहे. आता हा प्रश्न पहा, भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3रे पदक मिळवणारे स्वप्नील कुसळे हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, स्वप्नील कुसळे हे कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. बरं, त्यांनी या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या कोणत्या प्रकारात हे पदक पटकावलं आहे. तर त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात हे कांस्य पदक पटकावलेलं आहे. त्यांनी या स्पर्धेत एकूण 451.4 गुणासह हे 3रं स्थान मिळवलं. आणि मित्रांनो, आता स्वप्नील कुसळे हे 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात पदक जिंकणारे पहिलेच नेमबाज ठरले आहेत व या पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं हे 3रं पदक असून भारताने हे 3 पदक हे नेमबाजी याच क्रीडा प्रकारात पटकावलेले आहेत. नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी पहिलं पदक मिळवणारे खेळाडू कोण आहेत. तर 2004च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राजवर्धन सिंह राठोड यांनी रौप्य पदक पटकावलं होतं आणि नेमबाजी स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये एखादं पदक पटकावणारे राजवर्धन सिंह राठोड हे पहिले नेमबाज आहेत. त्यानंतर 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा यांनी सुवर्ण पदक पटकावलं व भारतासाठी वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावणारे ते पहिलेच खेळाडू ठरले. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग यांनी कांस्य तर विजय कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं आणि आता 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर यांनी वैयक्तिक कांस्य पदक तर मिश्र प्रकारात सरबजोत सिंग यांच्यासह कांस्य पदक पटकावलं आहे. प्रश्न क्रमांक 4, ग्लोबल वॉटर टेक समिट 2024 मध्ये वॉटर डिपार्टमेंट ऑफ द इयर या श्रेणी अंतर्गत ग्लोबल वॉटर टेक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला. कोणत्या श्रेणीतील पुरस्कार आहे. तर वॉटर डिपार्टमेंट ऑफ द इयर व या पुरस्काराने केंद्रीय जल आयोगाला सन्मानित करण्यात आलं. तसेच या ग्लोबल वॉटर टेक समिटमध्ये पर्यावरण संरक्षणातील पुढाकारासाठी ऑर्गनायझेशन या श्रेणी अंतर्गत ग्लोबल वॉटर टेक अवॉर्डने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सन्मानित करण्यात आलं व हे जे पुरस्कार आहेत हे ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायरमेंट फाउंडेशनद्वारे देण्यात येतात. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे. तर निकोलस मादुरो
हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच निकोलस मादुरो हे व्हेनेझुएला या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. निकोलस मादुरो आता 2025 ते 2031 पर्यंत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्य करतील. त्यांचा हा राष्ट्राध्यक्ष म्हणून कितवा कार्यकाळ असेल तर ते आता तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. प्रश्न क्रमांक 6 आसाम रायफलचे नवे महासंचालक कोण बनले आहेत? तर आता आसाम रायफलचे नवे महासंचालक म्हणून विकास लाखेरा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते तर पी.सी. नायर हे या पदावर कार्यरत होते आणि आता त्यांच्या जागी विकास लाखेरा यांची नियुक्ती करण्यात आली. विकास लाखेरा यापूर्वी आसाम रायफल्समध्येच महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांनी लष्कर प्रमुखांचे उपसैनिक सल्लागार म्हणून देखील काम केलेलं आहे. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष हे अजिंक्य नाईक बनले आहेत. भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक मनोलो मार्केज, अमेरिकेतील भारताचे पुढील राजदूत विनय मोहन क्वात्रा, युरोपियन संसदेच्या अध्यक्षा रॉबर्टा मेट्सोला, महारेराचे अध्यक्ष मनोज सोनिक, SBIचे पुढील अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी, FATFच्या अध्यक्षा एलिसा डी अँडा माद्रोजो, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव या सुजाता सोनिक बनल्या आहेत. प्रश्न क्रमांक 7 आता नुकतेच अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर हे जे अंशुमन गायकवाड आहेत हे एक माजी क्रिकेटपटू होते आणि बऱ्याच काळापासून ते ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. यातच आता त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी 1974 साली वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं व शेवटचा कसोटी सामना ते 1984 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळले होते. त्यांना BCCIने 2018 मध्ये जीवन गौरव या पुरस्काराने सन्मानित केला आहे. प्रश्न क्रमांक 8 अलीकडेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा 62वा स्थापना दिन साजरा करण्यात आला, तर या महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर हे जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे याची स्थापना 1 ऑगस्ट 1962 मध्ये करण्यात आली होती. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा महामंडळाच्या स्थापनेवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 राज्यात महसूल पंधरवाडा दिवस कधी साजरा करण्यात येत आहे? तर आता यंदाचा महसूल पंधरवाडा दिवस हा 1 ऑगस्ट पासून सुरू झाला असून 15 ऑगस्ट पर्यंत याचं आयोजन करण्यात येणार आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.